नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। झपाट्यानं शहरीकरण होऊ लागलं आणि त्या अनुषंगानं पूल आणि ब्रिजेस बांधले जाऊ लागले। मग या ब्रिजच्या खाली व्यवसायाच्या निमित्तानं किंवा निवाऱ्यासाठी काही कुटुंब राहू लागली। या कुटुंबातली जी नवी पिढी होती ना, त्यांना शिक्षणाची अजिबात ओढ लागली नाही, कारण ते शाळेपर्यंत पोहोचूच शकले नाही। मग ह्यांच्यापर्यंत शाळा पोहोचवली ती तू सावंत यांनी। ही फक्त महाराष्ट्रातलीच नव्हे, भारतातली नव्हे, तर जगातली पहिली सिग्नल शाळा आहे आणि आपण आपला वर्षाखेर याच मुलांबरोबर साजरा करणार आहोत। चला तर मग भेटूया सिग्नलवरती शिकणाऱ्या आणि राहणाऱ्या या छोट्या छोट्या मुलांना। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। मला तुम्ही सगळ्यांनी नावं सांगा आपापली, चला, आणि कितवीत आहे ते पण सांगायचं। स्टार्ट। अश्विनी बाळपवार, इयत्ता पहिली। नाइस। गीता बालपवार, बालवाडी। हाँ। निकिता रमेश पवार, इयत्ता तिसरी। अमोल बाळूपवार, इयत्ता सहावी। शंभू युवराज पवार, इयत्ता पाचवी। सगळ्यांचं नाव पवार आहे? हो, अरे वा, काय पॉवरफुल आहेत हे सगळे। तुम्ही सगळेजण काय काय खेळ खेळता मला सांगा। कबड्डी, लंगडी, लेझिम। लेझिम, वाव। फुटबॉल पण, कबड्डी, खो खो, लेझिम, केवढं सगळं काय काय खेळता? कोणी शिकवलं तुम्हाला हे सगळं? टीचर सरांनी। तुम्हाला माहिती का आता नवीन वर्ष चालू होणार आहे, हो की नाही? तर नवीन वर्षी ना एखादी गोष्ट ठरवायची असते, त्याला संकल्प किंवा रेझोल्यूशन असं म्हणतात। हा, प्रत्येकाने मला सांगायचं या वर्षात तुम्हाला काय संकल्प करायचा आहे? डान्स करायचा। डान्स करायचा आहे, नाईस। चित्र काढायचं आहे, वाव। कोणाचं चित्र काढणार तू? मोराचा। मोर, ओके। आणि तू काय करणार आहेस? सिग्नल शाळेचं चित्र काढणार। सिग्नल शाळेचं चित्र काढणार, ओके। मला सांगा सिग्नल शाळा म्हणजे काय? ब्रिज खाली ते शाळा आम्ही तिथे राहायचो, फुलांचा धंदा करायचो। दुसरे पण आहे, एक शाळा तिथे ठेवली, त्यापासून शिकतो। अच्छा, तुमचे आई बाबा काय काय कामं करतात मला सांगा? फुलांचा धंदा करतो। फुलांचा? किसमिस आलेले आहे म्हणून ते आई वडील टोप्या विकतात। ए ऐक ना, मी असं ऐकलंय की तुमच्या शाळेमध्ये प्रयोगशाळा आहे म्हणून? आहे। काय सांगता? काय काय प्रयोग करता तुम्ही शाळेमध्ये? मासा बनवता। मासा बनवला, वाव। हात बनवला। हात कागदाचा? हो। अरे बाप। दप्तर पण बनवले, नाईस। आणि तुम्हाला एवढे छान छान चटई पण, युनिफॉर्म कोणी दिले? सरांनी। ए, तुम्हाला छान मराठी बोलता येतं, आधी पण इतकं छान मराठी बोलायचा तुम्ही? नाही। मग कोणी शिकवलं तुम्हाला? मॅडम, टीचरने शिकवलं ना? किती छान। मग आपण एक गंमत करूया, मी तुम्हाला एक अक्षर देईन, त्याची वेगळी वर्णमाला तुम्ही सुरू करायची। हा, सांगायची। ओ माय गॉड, त्यांनी मला करेक्ट केलं, क्या बात आहे। सांगायची, यू राईट। हा, तर आपण एक एक अक्षर घेऊया। त। तातम तंतु ततता ते ता ती 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 रे ती रे तरव तरव। नाईस, टाळ्या। तुला? ल। ळ। ळ कठीण दिलं हिने त्याला, ळ। हा, दिलाय ळ। लाळम लळू लळला लळव लळवळम ले लळवळले लाळी ली ले। अरे वा, अरे वा। तुझा काय शब्द आहे? क। स्टार्ट। काकम कंकू ककका ककौ ककौ कम के को की के कीरे कीरे करव 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 करव। आता मी म्हणून दाखवू? मी काय म्हणू बरं? शे शे क्षेत्रीय। श शा शी शी शू शू शे शे शौ शौ शम शहा। ये। ए, तुम्हाला प्रार्थना येते का शाळेची? चला म्हणा बरं। हीच आमची प्रार्थना,
प्रार्थना अनये चमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच आमची प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे अनपुना पसरो मनावर शुद्धतेचे नांदणे माणसा सम वागणे हीच आमची प्रार्थना. थँक्यू सो मच. किती छान प्रार्थना म्हटलीत तुम्ही. आणि मुळातच प्रार्थनेमध्येच त्यांना शिकवलं जातं की माणसानी माणसाशी माणसासम वागणे. वा, किती छान आहे हे सगळं. म्हणजे खरं तर भारतामध्ये प्रत्येकाला मूलभूत शिक्षण मिळायलाच पाहिजे असा जो न्याय आहे तो ह्यांच्याकडे बघितल्यानंतर खरा वाटायला लागतो. नमस्कार भटू दादा, तुम्ही जे काही या मुलांसाठी केलंय करताय ते म्हणजे आम्ही स्पीचलेस आहोत. म्हणजे आमच्याकडे शब्दही नाही आहेत की तुमचे आभार मानावेत. तुमचं कौतुक करण्यासाठी आम्ही खूपच लहान आहोत असं मला वाटतं. इतकं मोठं कार्य तुम्ही करताय आणि मुळातच आम्ही ह्याला संकल्पना नाही म्हणणार, तर हा उपक्रम आहे जो तुम्ही केलाय आणि तुमच्यामुळे अनेक मुलांना आणि फक्त इकडेच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणच्या मुलांना खूप मदत होणार आहे होतीये. तर मुळातच ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? खरं तर या सगळ्यामध्ये ठाणे महानगरपालिकेचा सगळ्यात मोठा सहभाग आहे की एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेला असं वाटतं की रस्त्यावरती मुलं आहेत आणि त्यांनी शिक्षणाच्या मूळ धारेत जायला हवं आणि त्यासाठी आपण काहीतरी करायला हवं असं त्यावेळेसच्या जे काही महापौर होते आयुक्तांना असं वाटलं. परंतु या संकल्पनेला नेमकं प्रॅक्टिकलमध्ये कसं कन्वर्ट करायचं हा एक मोठा प्रश्न होता. आणि मग जेव्हा असं वाटलं महानगरपालिकेला की अशा मुलांना मुख्यधारेत आणावं तर आम्ही त्यांना एक पर्याय सुचवलेला असा की तीन हात नाक्याचा जो सिग्नल आहे हा महाराष्ट्रातला सगळ्यात युनिक असा सिग्नल आहे ज्या सिग्नलवरती 3 मिनिटं गाड्या थांबतात. इतर कुठल्याही सिग्नलवरती तुम्हाला इतका वेळ गाड्या थांबताना दिसणार नाहीत. इतर सिग्नलवरती गेलात तर 1-2 कुटुंब तुम्हाला पाहायला मिळतात, पण इथे जास्त होती. मग इथे जी काही कुटुंब होती त्यांची 42 मुलं त्या सिग्नल खाली राहायची. बापरे. आणि तर 2 पर्याय होते. एक पर्याय असा होता की त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ॲडमिशन दिलं तर, आणि ते जास्त सोपं होतं खरं तर, कारण आमचा जो सिग्नल आहे त्या सिग्नलच्या 500-700 मीटरच्या अंतरावरती महानगरपालिकेच्या 4 शाळा आहेत. तर सहज होतं की तिथे त्याच्यामध्ये ॲडमिशन देता येऊ शकतं. परंतु मग तिथे काही अडचणी अशा होत्या की ह्या मुलांना जर मुख्यधारेतलं शिक्षण देण्यासाठी त्या शाळेत गेले तर भाषेची अडचण सगळ्यात महत्त्वाची येणार आहे. आपण लाखो गाड्या त्या सिग्नल खालून जात आहेत. 17-18 वर्ष त्या पुलाखाली राहिल्यानंतर या लोकांचं विश्व किती होतं, किती म्हणजे केवढं विश्व आहे ते तुम्हाला सांगतो की या लोकांचं विश्व एवढंच आहे की ले लो ना, दे दो ना, इतने का उतने का, इतकंच तुमच्या सर्वसामान्य माणसांबरोबरती त्यांचं जगणं आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं जगणं एकदम वेगळं आहे ज्याचा तुमच्याशी काही संबंध नाही. ते आजही त्यांच्याच पारधी भाषेत बोलतात आणि अशा पारधी भाषेत बोलत असल्यानंतर ही जी आमची मुलं आहेत ही जर त्या वर्गात बसलीत आणि समोर मराठी म्हणजे आमच्या राज्याच्या भाषेत शिकवणं सुरू आहे तर ते त्यांना कळलं नाही तर कधीच ते पुन्हा शिक्षणाकडे तितक्या गोडीने जाणार नाहीये. त्यामुळे मग अशी गरज निर्माण झाली की एक अशी शाळा हवी होती की जी शाळा त्यांना समजून घेईल. हे शाळेत जाऊ शकत नाही ना, मात्र शाळा त्यांच्याजवळ येऊ शकते जी त्यांना समजेल, त्यांच्या पद्धतीने लवचिक होईल. शाळा लवचिक झाली पाहिजे मुलं लवचिक होण्यापेक्षा. आणि मग तशी शाळा सुरू करायला योगायोगाने ठाणे महानगरपालिकेने परवानगी दिली. नुसतं या 50 मुलांसाठीची शाळा नाही आहे. मी तुम्हाला सांगतो 12 करोड मुलं या देशामध्ये रस्त्यावरती आहेत. त्यांच्यासाठीच्या परिवर्तनासाठीचा हा निर्णय होता. त्याच्यासाठी ठाणे महानगरपालिकेला खूप खूप प्रचंड धन्यवाद दिले पाहिजे. काही गमती जमती असतात की नाही आमच्या मुलांच्या?
मला चांगलं आठवतं की सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये मला सेठ बोलायचे ते सेठ म्हणजे कसं आहे की त्यांना रस्त्यावरती सेठ ने दिया सेठ दे दो वगैरे वगैरे तर असे सेठ म्हणायचे सेठ लेलो वगैरे अशा पद्धतीने आज ते सर म्हणतायत. खरं तर सिग्नल शाळेचा प्रवास जो आहे ना तो असा सेटपासून ते सरपर्यंतचा प्रवास आहे. तो भयंकर म्हणजे विलक्षण आहे. म्हणजे आजही 3.5 वर्ष जे डोळ्यासमोर आणले की अंगावरती काटा उभा राहतो. मला नेहमी सारखं असं वाटतं की जगाच्या सुरुवातीपासून अंतापर्यंत एक गोष्ट कॉन्स्टंट राहणार आहे ते म्हणजे मायग्रेशन, स्थलांतर. आज तीन हात नाक्याच्या पुलाखाली जी मंडळी आहेत ती स्थलांतरित आहेत आणि जगभरामध्ये स्थलांतरितांचा प्रश्न जो आहे तो असाच राहणार आहे. आपल्या मूळ भूमिकेमध्ये आपल्या पॉलिसीजमध्ये कुठेही स्थलांतरितांसाठी काहीच नाही आहे. स्थलांतरित माणसांचं शिक्षण असेल, त्यांचा निवारा असेल, आरोग्य असेल, त्यांचं हे सगळं येतच नाही आहेत. आज या स्थलांतरितांसाठी काही असतं म्हणजे उद्या समजा याच्यातला कोणी म्हणजे मी स्थलांतरित आहे, तुम्ही कुठून ना कुठून तरी स्थलांतरित झालेला आहात. अख्खी अमेरिका स्थलांतरितांचीच आहे. ती प्रचंड पुढे गेली कारण वास्तव आपण त्यावेळेस मान्य केलं गेलं की ही आलेत माणसं, यांना जगवायचं आहे, यांना मूलभूत सुविधा द्यायच्या आहेत. तसं ह्या लोकांना पण मूलभूत सुविधांची गरज आहे. ती लागणारच आहे. कुठे ना कुठे महाराष्ट्रातला किंवा जगभरातल्या देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये आर्थिक जो असमतोल असणारच आहे आणि कोणी ना कोणी रोजीरोटीसाठी शहराकडे किंवा जिथे कुठे मिळते म्हणून तिथे जाणारच आहे. मग तिथे जात असताना लोकशाहीच्या प्रक्रियेचा भाग म्हणून तुम्हाला त्यांना न्याय देता आला पाहिजे. सिग्नल शाळा हा न्याय देण्याचा प्रयत्न आहे. किती छान. सिग्नल शाळा ही न्याय देण्याचा एक प्रकार आहे हे आपल्या लक्षात आलंच आहे. पुन्हा एकदा नमस्कार आणि ऍक्च्युली साष्टांग नमस्कार. तुम्ही जे करताय ते खरंच खूप वाखाणण्यासारखं आहे आणि अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम आहे. खूप अभिमान वाटावा अशी कुठली गोष्ट आहे? सगळ्यात अभिमानाची गोष्ट अशी आहे की गेल्या वर्षी आमच्या शाळेमध्ये 2 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला बसले होते. एक मोहन काळे आणि दुसरा दशरथ पवार. तर या दोन्ही मुलांनी खूप छान मार्क्स काढले. म्हणजे मोहननी 78% मार्क्स काढले. वा. मी याला खूप म्हणजे दैदिप्यमान यश असं म्हणेन. म्हणजे पुलाखाली झोपून असेच अभ्यास करून ज्या मुलांनी मार्क्स काढलेत ते. दशरथलाही खूप छान 65% मार्क्स मिळाले. ही दोन्ही मुलं स्पेशली मोहनबद्दल मी असं सांगेन की हा मुलगा 5वी-6वी शिकून बिगारी काम करत होता. 19 वर्षाचा मुलगा सरांकडे आला, म्हणाला सर मला शिकायचं आहे, मलाही काहीतरी बनायचं आहे. म्हणजे जेव्हा सिग्नलला गाडी थांबते आणि फडका पुसतो मुलगा तेव्हा आपण इरिटेट होतो काय कसं. मग तेव्हा आपल्याला हे माहीत नसतं की या मुलांची स्वप्न असतात, यांनाही काहीतरी बनायचं असतं. हे प्रत्येक लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. खरी गोष्ट, अगदी खरी गोष्ट. खूपच छान वाटलं. शाळेला भेट देता आली, या छोट्या छोट्या मुलांना आम्हाला भेटता आलं, त्यांच्यावर गप्पा मारता आल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं हे कार्य ऐकून आम्ही कृतकृत्य झालेलो आहोत आणि आम्ही फॉर्च्युनेट आहोत की तुम्हाला भेटायला मिळालं, हे सगळं आम्हाला ऐकायला मिळालं. पण गंमत अशी आहे की आज मी मुलांच्या बाजूनी आहे आणि तुम्ही सगळे शिक्षक आहात, तर आम्ही सगळे मिळून तुमची परीक्षा घेणार आहोत. घ्यायची? हां, येस. न्यूटन हे कशाचं एकक आहे? ए जोर किंवा बल, बी भ्रमण, सी त्वरण, डी वेग. बल. अगदी बरोबर. 1. तुम्ही स्कोर लक्षात ठेवा टीचरचा. 1. मराठीत एकूण किती स्वर आहेत? 12, 7, 2, 34 स्वर. 12. अगदी बरोबर. 1-1. जागतिक शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? 5 सप्टेंबर. 1-1-1. सर कमॉन. ते जिंकले तर मी जिंकल्यासारखं आहे. क्या बात है. सारे जहां से अच्छा या गीताचे लेखक कोण? ए मोहम्मद इक्बाल, बी कवी प्रदीप, सी रवींद्रनाथ टागोर, डी गुलजार. कवी प्रदीप. रवींद्रनाथ टागोर. फर्स्ट युअर राईट. मोहम्मद इक्बाल. 2-1-1. डॅश डॅश हे भारतातील सर्वाधिक शहरीकरण असलेले राज्य आहे? तामिळनाडू, गोवा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश. महाराष्ट्र. 2-1-1-1. ओके. दुधामध्ये डॅश नावाची शर्करा असते? ग्लुकोज, फ्रॅक्टोज, लॅक्टोज, ग्लायकोजेन. लॅक्टोज हे बरोबर उत्तर आहे. यापैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही?
मच्छर, माशी, कोळी म्हणजे स्पायडर का ढेकूण? ढेकूण कीटक आहे. नाही आता सगळे हो बरोबर आहे. स्पायडर नाहीये. तर आता फायनल स्कोर आहे 2-1-1-3. अरे वा. तुम्ही जिंकला आहात तुमच्या बाळांच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. रोज तुम्ही सगळेजण गेम खेळता आणि टीचर बघतात की नाही, तर आज टीचर्सना आपण गेम खेळायला लावूया आणि आपण बघूया. चालेल? येस ये. आता आम्ही छानसा गेम तुमच्या सोबत खेळणार आहोत. आता आपण खेळणार आहोत एक अत्यंत इंटरेस्टिंग गेम. तुमच्या समोर 4 कप्स आहेत, बॉल्स आहेत आणि बाउल आहेत. ठीक आहे, तुम्हाला फुंकर मारत 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 त्या 4 कप्स वरून तो बॉल त्या बोल मध्ये टाकायचा आहे. जितके जास्त बॉल जमवाल तितके जास्त तुम्हाला पॉइंट्स मिळणार आहेत. यासाठी तुम्हाला मिळणार आहे 2 मिनिटं आणि आपण सगळ्यांनी चिअर अप करायचंय. कुठला टीचर जिंकणार? चला तर मग सुरुवात करूया. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. मस्त खेळताय, मस्त. 1 मिनिट राहिलं, 1 मिनिट. कमान कमान कमान. सुमन मॅमचा स्कोर आहे 16. प्रतिभा मॅमचा स्कोर आहे 6. हेमांगी मॅमचा स्कोर आहे 16. भटू सरांचा स्कोर आहे 20 मार्क. आणि तुम्ही जिंकला आहात झी युवा तर्फे ही आकर्षक भेटवस्तू. अच्छा मला सांगा, जर भटू सर जिंकले तर कोण जिंकलं? सगळी मुलं जिंकली का? मग त्यांना बक्षीस द्यायचं का? हो म्हणा की. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा. तर प्रत्येक गोष्टीचा शेवट हा गोडच व्हायला पाहिजे, हो की नाही? आणि कुठलीही पार्टी केक शिवाय पूर्ण होते का? सो केक खायचा? केक प्लीज. ये. हॅपी न्यू इयर. हा एपिसोड संपूच नये असं वाटतंय. ह्यांचा निरोप घेऊच नये असं वाटतंय. पण निरोप तर घ्यायला लागणार, ह्यांचाही आणि या वर्षाचा सुद्धा. येणारं वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, आरोग्याचं, आनंदाचं, भरभराटीचं आणि ग्रीन सिग्नलचं जाओ ही सदिच्छा. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. हॅपी न्यू इयर एव्हरीवन.